नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। गाजर हलवा म्हटलं तर आपल्या सर्वांच्याच आवडीचा आणि मग गाजर हलवा तर आपण नेहमीच खातो। म्हटलं चला आज आपण बनवूया गाजराच्या पुऱ्या। तर तुम्ही याला गाजराच्या घारगे सुद्धा म्हणू शकता। भोपळ्याचे आपण घारगे बनवतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला ह्या गाजराच्या सुद्धा पुऱ्या बनवायच्या आहेत। तर चला पाहूया कसे बनवायचे त्या। तर पाहू शकता आता मी हे गाजर घेतलेले आहे आणि अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपल्याला काय करायचे आहे, सोलांच्या सहाय्याने गाजर आहे ना ते सोलून घ्यायचे, म्हणजे वरची जी साल आहे ना ती काढून घ्यायची। तर अगोदर मी याचे 2 तुकडे करून घेते आणि मग याची वरची सोलांच्या सहाय्याने साल काढून घेते। साल काढून झाल्यानंतर ना मग आपल्याला ही गाजर जी आहे ना काय करायचं आहे, एक एक करून किसून घ्यायची आहे पुरी बनवण्यासाठी। तर चला गाजर सोलून झाल्यानंतर आता आपण हा सर्व गाजर जे आहे ना ते किसून घेणार आहे। तर याआधी सुद्धा आपण भोपळ्याच्या पुऱ्या म्हणजे भोपळ्याचे घारगे कसे बनवते ते पाहिलेले आहेत। तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही नक्की पहा। तर चला आता बघा अशा पद्धतीने ना जेवढं बारीक किसता येईल तेवढं बारीक किसणीने आपल्याला गाजर जे आहे ना किसून घ्यायचं आणि मग आपल्याला त्याच्या पुऱ्या कशा बनायच्या ते पाहणार आहोत। तर त्यासाठी अजून तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील। तरी बघा अशा पद्धतीने आता सर्व गाजर जे आहेत ना मी किसून घेते। तर हे बघा आता गाजर पूर्ण मी किसून घेतलेला आहे, पाहू शकता छान बारीक किसून घेतलेला आहे। आता मी ना हे 1 वाटीभर गूळ घेतलेला आहे आणि सुंठ वेलची पावडर आहे ही। तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर आपण हे गाजरातलं जे पाणी आहे ना ते काढून घेऊया। कारण काय होतं की आपल्या पुरी बनवताना मग काय होतं की जास्त पीठ बसतं आणि मग ते जास्त गोड लागत नाही, काही नाही, किंवा कडक होते। त्यामुळे शक्यतो काय करायचं, तर अगोदर हे ना गाजर किसल्यानंतर त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि मग पुढची प्रोसेस आपण पाहूया। तर अगोदर आपण हे पूर्ण पाणी जे आहे ना ते गाजरातलं काढून टाकूया आणि हे पाणी तुम्ही फेकून देण्यापेक्षा भाजीमध्ये वापरा किंवा पीठ मळताना वापरा किंवा ज्यूस म्हणून सुद्धा तुम्ही पिऊ शकता, कारण छान लागतं गोडसर। तर चला आता पूर्णपणे गाजर आपण पिळून घेतलेलं आहे। तर हे पाणी आता मी मस्तपैकी याचा ज्यूस बनवणार आहे। तर चला बघा हे पाणी शिल्लक राहिलेलं आहे, हे पीठ मळण्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर चला आता कढई घेतलेली आहे, कढई गरम झाली की आता 1 चमचा आपण टाकूया तूप आणि आता तूप जे आहे ना पूर्णपणे मेल्ट होऊन देऊया, मग पुढची रेसिपी आपण पाहूया। तर तूप मेल्ट झालं, चांगलं गरम झालं की आता हे गाजर जे आहे ना अगोदर आपल्याला 1 चमचा तुपामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। मग आपण सर्वात शेवटी त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे। अगोदर काय करायचं की नेहमी गाजर जे आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं, जसं आपण भोपळ्याच्या पुऱ्या म्हणजे भोपळ्याचे घारगे करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला ह्या गाजराच्या सुद्धा पुऱ्या बनवायच्या आहेत। अगदी छान आता हे वाफेवरती आपण शिजवून घेऊया। तसं झाकण काढून पाहूया, कारण मध्ये मध्ये असं आपल्याला थोडंसं हलवा लागणार, जेणेकरून गाजर जे आहे व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे। वाफेवर पटकन आणि छान शिजतं। चला पुन्हा आता आपण याच्यावर झाकण ठेवूया। तर चला झाकण काढून पाहूया, 10 मिनटं लागतात गाजर शिजायला। आणि बघा गाजर छान असं शिजलं गेलं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे, अशा पद्धतीने गाजर शिजवून घ्यायचे। गाजर व्यवस्थित शिजलेलं आहे। गाजर शिजल्यानंतर आपल्याला काय करायचे ते तुम्हाला सांगते। तर चला बघा अशा आता हे गाजर जे आहे शिजलेलं आहे। तर गाजर शिजल्यानंतर ना आपण जो चिरून घेतलेला गूळ आहे 1 वाटीभर तो याच्यामध्ये टाकायचा। मी जवळजवळ 1/2 किलो मी गूळ घेतलेला आहे। आता काय करायचं आहे, हा गूळ जो आहे ना तो फक्त ह्या गाजरमध्ये मिक्स करून घ्यायचे, म्हणजे पूर्णपणे विरघळला गेला पाहिजे, एकजीव झाला पाहिजे गाजर आणि गूळ। अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे, एकदम आपल्याला सुक्कं करायचं नाही, म्हणजे आपण हलव्यासाठी करतो त्याप्रमाणे करायचं नाही आहे। फक्त हे गाजर आणि गूळ मिक्स होईपर्यंतच आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि स्लो गॅसवरच करा। हे बघा आता हळूहळू पाहू शकता हे मिक्स व्हायला लागलेलं आहे, गुळाला पण पाणी सुटतं। तर हे बघा आता गाजर आणि गूळ असं व्यवस्थित एकजीव झालेला आहे, ह्या पद्धतीने झालं पाहिजे आणि जास्त कोरडं करत बसायचं नाही, मग काय होतं पुरी जी आहे ना कडक होते आणि वातच होते। फक्त गूळ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर चला हे व्यवस्थित आपल्याला झालेलं आहे, बघा पाहू शकता गाजर पण छान शिजलेलं आहे। आता आपण काय करूया, गॅस करूया बंद आणि आता हे आपल्याला एका परातीमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी। तर चला परातीत काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपलं पीठ कसं मळायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे पुरीसाठी। अगोदर हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊया।
तर हे बघा आता पाहू शकता हे ना पूर्णपणे आता थंड झालेलं आहे। आता हे आपल्याला गाजराच्या पुऱ्या बनवायच्या आहे आणि ह्या पुऱ्या ज्या आहे ना बघा की 10-15 दिवस हमखास टिकतात, तुम्ही प्रवासासाठी नेऊ शकता। आता याच्यामध्ये मी टाकले 1-2 चमचे सुंठ वेलची पावडर आणि हे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। आता हे लागण तसं आपण पीठ ॲड करत जाणार आहे आणि पीठ मळत जाणे। आपण जसं रेग्युलर पुरी बनवतो ना अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर अजून मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि जास्त पातळ नाही आणि घट्ट नाही, या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये फक्त आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे त्यामुळे याची चव एकदम छान आणि अशी छान गोड लागते, अगदी भोपळ्याच्या घाऱ्यांवानीच ह्या गाजराच्या पुऱ्या लागतात। बघा पाहू शकता पीठ मळून झालेलं आहे। 1-5 मिनटं आपण हे भिजण्यासाठी ठेवूया, मग आपण पुऱ्या करून घेणार आहे। तर 1-5 मिनटं झाल्यानंतर ना काय करूया, आता छोटे छोटे आपण गोळी करून घेऊया। ज्या साईजची तुम्हाला पुरी बनवायची आहे त्या साईजचे तुम्ही गोळे बनवू शकता। तर मी हे बघा ह्या साईजचे बनवलेले आहे, 5-6 बनवून घेते, किंवा तुम्ही एक मोठी चपाती लाटून त्याच्यासुद्धा पुऱ्या पाडून करू शकता, जसं तुम्हाला सोयीचं वाटेल त्याप्रमाणे। आता एक गोळा घेऊया आपण आणि आता याची पुरी लाटून घेऊया। आता पुरी लाटताना साधारण ती जाडच लाटायची, जास्त पातळ नाही आणि जाडे नाही, अशी मिडियम साईजचं तर हे आपल्याला लाटून घ्यायची आहे, जशी आपण रेग्युलर पुरीसाठी लाटतो तर त्याचप्रमाणे हे लाटून घेतलेलं आहे। हे बघा पाहू शकता आणि जाडी पण पाहू शकता, असं पातळ नाही आणि जाडे नाही। तर चला अशा पद्धतीने आपण लाटून घेऊया आणि जास्त एकदम पण करून न ठेवायची, जास्तीत जास्त 5-7 करून घ्यायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या। आता मी एकीकडे ना तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे, म्हणजे 5-6 पुऱ्या आपण बनवून घेतल्या की लगेच एकीकडे आपण तळून घेणार। तर चला अशा पद्धतीने बघा लाटून जे घेतलं आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला बाकीचं सर्व लाटून घ्यायचे आहे। तर चला तर ह्या ज्या झालेल्या आहेत ना हे अगोदर मी तुम्हाला तळून दाखवते। तर हे बघा तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल जे आहे ना गरम झालेलं आहे। आता आपल्या ह्या पुऱ्या ज्या आहेत एक एक करून आपण कढईत सोडूया आणि छान अशा तळून घेऊया व्यवस्थित अशा। तर तळायला थोडासा वेळ लागेल, कारण तळताना शक्यतो काय करायचं की मीडियम गॅसवर तळायचं, फास्ट गॅसवर तळायचं नाही, कारण गुळाचा पदार्थ आहे, फास्ट गॅसवर जर तळला तर पटकन जळून जातो, त्यामुळे तळताना काळजी घ्यायची। गुळाचा कोणताही पदार्थ असेल तर थोड्याशा मीडियम गॅसवर तळा, छान होतात ह्या पुऱ्या। तर भोपळ्याच्या घारगे तुम्ही खाल्लेले आहेत, असे जे आपण गाजराचे पुऱ्या बनवलेल्या आहेत त्या तुम्ही खाल्ल्या आहे की नाही अजून कमेंट करून नक्की सांगा। तर चला छान असे ह्या तळून घेऊया, बघा मस्त झालेले आहेत आणि मस्त असं वाससुद्धा सुटलेला आहे, खायला इतक्या सुंदर लागतात ना। अगदी लहान मुले जर तुमच्या घरात असेल तुम्ही नक्की बनवून ठेवा, म्हणजे पाहिजे तेव्हा ते आवडीने खाऊ शकतात। ते बघा छान आता ह्या तळून झालेल्या आहेत, ज्या तळलेल्या आहेत ना ते आपण काढून घेऊया, कारण थंडीच्या दिवसात भूक पण खूप लागते, त्यामुळे जर तुम्ही अशा पुऱ्या वगैरे बनवून ठेवल्या तर जेव्हा त्यांना भूक लागेल तेव्हा ते हमखास खाऊ शकतील आणि ते मेन म्हणजे आवडीने खातील, की छान याला चव लागते। तर चला अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा आपण ह्या गाजराच्या पुऱ्या ज्या आहेत ना त्या तळून घेऊया आणि तुम्हाला दाखवते की ते छान झालेल्या आहेत। बघा मस्त अशा या गाजराच्या पुऱ्या झालेल्या आहेत, अगदी खाल्ल्यावर समजणार पण नाही की ह्या गाजराच्या पुऱ्या आहेत। तर चला आता बाकीच्या सुद्धा आता मी ह्या अशा तळून घेते आणि बाकीचे जे राहिलेले पीठ आहे त्याच्यासुद्धा मी पुऱ्या करून घेते आणि सगळं तळून घेते। तर चला बघा पाहू शकता एवढ्या गाजराच्या पुऱ्या आपल्या सर्व तयार झालेल्या आहे आणि बघा मस्त झालेल्या आहे, एकदम खमंग खुसखुशीत झालेल्या आहे, कडकसुद्धा झालेल्या नाही, काही नाही, तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते। तर हे बघा छान अशा ह्या गाजराच्या पुऱ्या झालेल्या आहे। जर तुम्ही कधी बनवलं नसेल तर एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा, छान होता, झटपट होतं आणि वेळ पण लागत नाही आणि पाहू शकता अजिबात तेलकटसुद्धा झालेल्या नाही आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजून प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि पाहू शकता माझ्या ह्या गाजराच्या पुऱ्या किती सुंदर झालेल्या आहेत। तर चला तुम्हाला सुद्धा आवडतात का कमेंट करून नक्की सांगा आणि पटकन खाण्यासाठी या आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा कशा झालेल्या आहेत। धन्यवाद।